मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व लाभार्थी महिलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे, कारण की त्याच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे की आता त्यांना नवीन KYC करण्यासाठीचं ऑप्शन आलेलं आहे। त्याचबरोबर तारीख वाढसुद्धा झालेली आहे आणि तुम्हाला यामध्ये तुम्ही बघू शकता की पती किंवा मग पिता ज्या लाभार्थी महिलांना ज्या की विधवा असतील किंवा मग अनाथ असतील किंवा इतर प्रकारे घटस्फोटित असतील अशा ज्या महिला KYC करण्याच्या बाकी राहिलेल्या होत्या, त्यांना पती नाही आहेत किंवा मग पिता नाही आहे, तर अशा महिलांचं KYC झालेलं नव्हतं किंवा मग होत नव्हतं, कारण की त्यांच्यासाठी ऑप्शन नव्हतं आणि आता हे नवीन ऑप्शन आलेलं आहे। खूप मोठी बातमी सध्याची, नवीन KYCचं ऑप्शन आलेलं आहे। त्याचबरोबर एक आणखीन गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांनी KYC केलेली असेल या अगोदर आणि ती चुकलेली असेल, त्यामध्ये काहीतरी तुमचं चुकलं असेल, तरीसुद्धा तुम्हाला आता पुन्हा KYC करता येणार आहे। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। तर आता कशी करायची KYC सर्व काही जाणून घेऊया आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, एक शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये या सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, कारण की तुम्हाला माहीतच असेल की खूप साऱ्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचं KYC होतच नव्हतं, कधी पोर्टलच खुलत नव्हतं आणि खुललं तरी त्यामध्ये व्यवस्थितरित्या त्यांचं जी KYC आहे हे होत नव्हती। त्याचबरोबर ज्या विधवा महिला असतील किंवा मग घटस्फोटित महिला आहेत, ज्यांना पती नाही आहेत किंवा मग पिता नाही आहेत, तर यांच्यासाठीचं काही नवीन ऑप्शन त्यामध्ये नव्हतं आणि म्हणून त्यांची KYC होत नव्हती। तर आता अशासाठी आता नवीन हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि सरकारनं आता एक नवीन ऑप्शन त्या ठिकाणी KYCसाठी दिलेलं आहे। आता हे कशा प्रकारे दिलेलं आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला करायची आहे KYC करून घ्यायची आहे, त्याचबरोबर तारीखवाढ कितीपर्यंत दिलेली आहे हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी KYC प्रक्रिया करण्यास शासन परिपत्रक दिनांक 18/11/2025 अन्वये 31/12/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तर बघा, मुदतवाढ आहे 31/12/2025 पर्यंत। तर म्हणजे या डिसेंबर महिन्याच्या शेवटीपर्यंत मुदतवाढ आहे, म्हणजेच की लगभग आता तुमच्यासाठी असं समजा तुम्ही 18 ते 20 दिवसांचा कालावधी आहे। या दिवसात तुम्हाला ही KYC करून घ्यायची आहे। कशी करायची आहे सर्व काही नीट जाणून घ्या। या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे KYC करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे। तथापि या लाभार्थी महिलांनी जे काही लिंक दिलेली आहे ladkibahn.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर KYC प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक आहे। बघा, समजून घेऊया सर्व काही। अजून तुम्हाला जर ही गोष्ट मी जे सांगितलेलं आहे तर समजलं नसेल तर पुन्हा मी तुम्हाला सांगणार आहे डबल। तर बघा, सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील, तर अशा लाभार्थ्यांना पुनश्च योजनेच्या वेब पोर्टलवर KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक संधी वन टाईम एडिट ऑप्शन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने सदर योजनेच्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा, शासनाच्या विचाराधीन शासन परिपत्रक काय म्हणतात, शासन निर्णय आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे KYC करावे। बघा, तुमचे सर्वात आधी तुम्हाला KYC करावी लागणार आहे स्वतःची तुम्हाला। त्यानंतर त्यांचे पती अथवा जे वडील नाही आहेत त्यांना त्यांचे जे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र आहे
व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मग मान्य न्यायालयाचे आदेशपत्र आहे यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करायची आहे। सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे। तर बघा, हे तुम्ही जे कागदपत्र जमा करणार आहेत हे तुम्हाला अंगणवाडी सेविकाजवळ नेऊन द्यायचे आहे, पण त्याआधी तुम्हाला KYC तुमच्या मोबाईलवर स्वतःलाही करावी लागणार आहे। तुमच्यासाठी ऑप्शन आलेले आहेत। तर बघा, तसेच त्यांनी या योजनेच्या जे काही ही लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे, या वेब पोर्टलवर वरील KYC प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक असल्याने त्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने या पात्र लाभार्थी महिलांनी योजनेच्या वेब पोर्टलवर भेट देऊन KYC प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम पूर्ण करण्यात यावी। बघा, सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुनश्च योजनेच्या वेब पोर्टलवर KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची एक अंतिम संधी म्हणजेच की वन टाईम एडिट ऑप्शन दिनांक 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे। तथापि ही संधी शेवटची असणार आहे। तदनंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्याचा पर्याय उपलब्ध होत नसल्याने काळजीपूर्वक माहिती भरण्यात यावी। तर बघा, विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी सदरची KYC प्रक्रिया पार पाडण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करावे। तर बघा, या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सर्व काही लिहिलेलं आहे। आता तुम्हाला हे पण दाखवून देतो की हा शासन निर्णय कधीचा आलेला आहे। तर बघा, 11 डिसेंबर 2025 या तारखेचा शासन निर्णय आहे। महिला व बाल विकास विभागातर्फे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYCच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत। तर अशा प्रकारे हा शासन निर्णय आलेला आहे आणि तुम्ही नीट समजून घ्या मी काय सांगतो ते व्यवस्थित। तर बघा, हा शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये मुदतवाढ आहे। त्याचबरोबर ज्यांची KYC चुकली असेल, ज्या महिलांची लाभार्थी महिलांची जी KYC त्यांनी अगोदर केलेली असेल परंतु त्या काहीतरी चुकल्या त्यामध्ये, तर त्यांनासुद्धा संधी मिळणार आहे। फक्त एकच वेळा संधी मिळणार आहे, म्हणून काळजीपूर्वक तुम्ही KYC पुन्हा करू शकता। ऑप्शन आलेला आहे वन टाईम, जे काही ऑप्शन आलेलं आहे तुम्हाला एडिटचं ते एकच टाईम एडिट होणार आहे आणि तुम्हाला तुमचे जे चुका आहेत ते सुधारणा करता येतील फक्त एकच वेळ। पुन्हा जर चुकलात तर मग तुम्हाला कुठलाही ऑप्शन येणार नाही। त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, ज्यांना पती नाही आहेत किंवा वडील नाही आहेत, तर अशा महिला ज्या घटस्फोटित असतील, विधवा असतील, तर अशा महिलांना काय करायचं आहे की आपली KYC आपल्या मोबाईलवर किंवा मग सेतू केंद्रावर जाऊन किंवा मग इतर जे माध्यम आहेत तुम्ही तिथं जाऊन ही KYC करून घेऊ शकता। आणि जे पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचं त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही KYC करू शकता, कारण की तुमच्यासाठी सुद्धा ऑप्शन आलेला आहे तिथं। आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला जर भरता येत असेल तर तुम्ही स्वतःच तुमच्या मोबाईलवरून हे करू शकता किंवा मग सेतू केंद्रावर जाऊन किंवा मग आपल्या सरकार केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही हा जे काही KYC आहे हे करून घेऊ शकता। आणि हे KYC तुम्ही केल्यानंतर, कारण की तुमच्यासाठी पूर्ण ऑप्शन त्या ठिकाणी आलेले आहे, त्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुमचे जे पती आहेत त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा मग वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा मग कोर्टाचा जो आदेश आहे न्यायालयाचा, याचे जे सत्यप्रत आहे हे तुम्हाला त्यांना द्यायची आहे। तर अशा प्रकारे तुमचं KYC पूर्ण कंप्लीट होणार आहे आणि 31 डिसेंबरच्या आत हे काम तुम्हाला करायचं आहे। अशा प्रकारे KYC नवीन ऑप्शन आलेला आहे, वन टाईम एडिटचं ऑप्शन आलेलं आहे। तर सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, तुमच्यासाठी पुन्हा KYC करण्याचा ऑप्शन आलेला आहे वन टाईम। तुम्ही जर चुकला असेल या अगोदर KYC करताना तर पुन्हा तुम्हाला सुधारण्यासाठी एक संधी मिळणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।